कोकण आणि कोकणातील उन्हाळी सुट्टी म्हणजे एक वेगळीच गंमत आहे। रानातली भटकंती, रानमेव्याची चंगळ आणि जंगलातील वनभोजन आणि त्याहूनही अधिक आंबेच आंबे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत अशीच एक मुंबईतील चाकरमान्यांची उन्हाळी सुट्टीतील कोकणामधील धम्माल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्यासोबत तुम्ही देखील उन्हाळी सुट्टीचा आनंद अनुभवा। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये। तर काय करताय या उन्हाळी सुट्टीमध्ये? आम्ही तर आमच्या कोकणात आलो आहोत, आमच्या गावी आलो आहोत आणि आम्ही इथे खूप धम्माल करतोय उन्हाळी सुट्टीमध्ये। आज आमचा बेत आहे की आम्ही जंगलामध्ये जाऊन वनभोजन करणार आहोत आणि कोकणी रानमेव्याचा आस्वाद घेणार आहोत। तर तुम्ही पण चला आमच्यासोबत उन्हाळी सुट्टीची धमाल करायला आमच्या गावी। तर आम्ही आता निघालो आमच्या घरातून आणि आम्ही थोडंसं जंगलाच्या बाजूला जाणार आहोत। म्हणजे एका साईडला आमची वाडी संपते आणि जंगल आहे, तर तिथे आम्ही जागा शोधतोय आता की कुठे जाऊन जेवण बनवायचं आहे। तर आता बघूया कुठे जागा सापडते आपल्याला। आता तिथे जाऊन आपल्याला चूल पण करायची आहे, म्हणून आम्ही काठ्या वगैरे वाटेतूनच गोळा करत करत चाललोय। फायनली आम्हाला आमची जागा मिळाली आहे जिथे आम्ही चूल लावणार आहोत। इथला परिसर बघा, सगळीकडून पूर्ण सगळी झाडी आहे छानपैकी आणि समोर डोंगर आहेत। इकडे सगळी आपली तयारी चालू आहे, लाकडं गोळा केली आहे। ही बच्चा पार्टी पण फुल ऑन तयारी करतायत। हॅलो, नमस्ते। आणि आमचा राज आहे आमच्या सोबत, आमचा बॉडीगार्ड। हाय राज। हाय। आणि केजू काय करते? केजू काय करते? हॅलो, हाय हाय। मम्मा बनवणार आहे। खऱ्याट्यानं पाचोळा थोडा बाजूला केला आणि चटई अंथरून लागलो जेवणाच्या तयारीला। रस्सा ना इससे बाहर ह्याच्यात काय लावलं होतं? नाही, पहले वाले हल्दी लगा था। मैंने एक ही भरा था, पूछा भी तेको नहीं, मतलब दो रहता तो सब फटाफट करते थे ना। आजचा आपला बेत आहे मस्त रस्सा, चिकन, पाव आणि भात। इकडे जंगलामध्ये त्याची चुलीवर खाणार जी आपण त्याची मजाच वेगळी। तिकडे चूल आपली तयार होते आणि इथे आपण चिकनची तयारी करतो। म्हणजे चूल मस्तपैकी तापली आता आणि आपण जबरदस्त फोडणी देतो। जंगलामध्ये जुगाडू चूल बनवून जेवण बनवायची मजाच वेगळी असते। तुम्ही पण तुमच्या गावी असं काही करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा। कंधे पे निकालेगा, मैं लेता हूँ तेरे को कंधे।
दिसतं तर जबरदस्त आहे मसाला, खाऊ तेव्हाच कळेल कसं झालं. आता आपली फोडणी पडली आहे आणि आपले केजू शेक निसर्गाच्या सान्निध्यात मस्त डाराडूर झोपलेत. आता आपलं चिकन शिजतंय तिकडे आणि आमच्यासोबत आज ना बच्चा पार्टी आहे आणि यांना आम्ही दाखवणार आहोत की उन्हाळी सुट्टी खरी कशी साजरा करतात. त्याआधी आपण यांना विचारू की हे लोक यांची सुट्टी कशी साजरा करतात. काय करता रे तुम्ही उन्हाळी सुट्टीमध्ये? मोबाईल मध्ये गेम खेळतो. मोबाईल मध्ये गेम खेळता आणि तू काय करतो? टीव्ही बघतो आणि मॉल मध्ये खेळायला जातो. अरे यार, आता तुम्हाला आम्ही दाखवतो की खरी उन्हाळी सुट्टीची धमाल काय असते ती. आता आम्ही यांना शिकवलं, आम्ही यांना बॅचकी दिली आणि ते लोक दगड घेऊन त्यांनी या झाडावरच्या कैऱ्या तोडल्यात आणि आम्ही मस्त त्याला तिखट मीठ मसाला लावून खाणार आहोत आणि ही धम्माल मजा त्यांना यावेळेस करायला मिळणार आहे. मजा येते की नाही तुम्हाला? टेस्ट मजा येते. कशी लागली कैरी? मस्त आहे. मस्त मस्त. मस्त हवा. Oh wow. Dikatakan oh wow. Oh wow, see? See oh wow. अभी स्टार्ट करो बोले. आता आपण कुठे चाललोय? आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते. रानमेवा शोधायला चाललोय आपण. तुमच्या मुंबईत मिळतो काय असा? नाही कधीच नाही. ही ना करवंदाची झाडं आहेत. त्याची गंमत तुम्हाला दाखवते. आता ती घरी घेऊन जायची आपल्याला तोडून. हे बघा इथे बघा, तुम्हाला गंमत दाखवते. ही करवंद आपण आता घरी घेऊन जायची जमा करू. तर ह्याचा असा कोन बनवायचा, असा कोन बनवायचा, त्याच्यामध्ये काठी घालायची. ना आणि ह्याच्यात आपण आता करवंद जमा करूया. तुम्हाला पण बनवून घ्यायचं आहे. हे बघ, ही दिसतात ना, ही करवंद आहे आणि ही जी काळ्या रंगाची आहेत ना, ही पिकलेली असतात. ही आपण खाऊ शकतो आणि ही लाल आहेत ती कच्ची आहे, ती पिकायला अजून वेळ आहे. ती आपण लोणच्यामध्ये घालू शकतो. तर घेऊया. हां करा ना, जमा करा ना. तुम्हाला मजा येते की नाही करायला? हे खूप मजा येते. खूप मजा येते. तिकडे पण पडले तर कुठले? हे बघ बघ, हा हे उचल. आणखी पण आहेत, काटे आहेत जरा सांभाळ. ओके. आम्ही आता काजूच्या झाडाखाली बोंडू आणि काजू जमा करतो आणि घरी जाऊन मस्त काजू पार्टी करणार आहोत. हे बघा, आणखी एक गंमत आहे. बोंडू बोंडू काजूचा बोंडू खाऊन बघा कसा लागतो. टेस्टी ते ज्युसी आहे ना. आता इथले बोंडू काढून आपण घेऊन जायचे, बोंडू खायचे आणि ह्याचे जे काजूगर आहेत ना, हे आपण संध्याकाळी भाजणार आहोत आणि मग त्यातनं ते काजू आपल्याला मिळणार आहेत. ते कसे करतात ना, त्याची गंमत मी तुम्हाला दाखवते. आपण घरी जाऊन करूया. चला तर तुम्ही पण आमच्या सोबत. आम्हाला एवढे सारे काजू मिळाले आहेत. आज आम्ही एवढे काजू गोळा केलेले आहेत आणि आता आम्ही ह्याला भाजणार आहोत आणि मस्त रोस्ट करून खाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो हे कसं केलं जातं आपल्या कोकणामध्ये. दोन चिरे लावलेले आहेत, त्याखाली लाकडं टाकून आग पेटवली आणि त्यावर जाळी ठेवून काजू ठेवलेले आहेत आणि ते आता भाजले जातात. आणि थोडंसं लांब राहावं लागतं, काळजीपूर्वक करावं लागतं, कारण त्यातून ना त्या काजूचा चीक उडतो आणि त्याचे डाग जात नाहीत जर त्वचेवर कुठे लागले तर. पण थोडंसं सांभाळून करावं लागतं हे.
त्यातले काजू ना त्याच्या इथून तर आता हे काजू भाजून झालेत आपले आणि आपण आता त्याला फोडतोय. म्हणजे असं फोडून खायचे असतात. मस्त लागतात ते. आहे ना भारी. अरे दिखा तो सही. हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? असे एकत्र काम करताना घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र जमले आहेत आणि एकाच्याही हातामध्ये फोन नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण किती आनंद असतो आणि त्यातून आपली जवळची माणसे सोबत असतील तर आणखी काय पाहिजे. सुप्रभात मित्रांनो. आता काल तर आमची खूप धमाल मस्ती करून झालेली आहे आणि आजचा दिवस पूर्ण घरातल्या कामांसाठी डेडिकेटेड आहे. चला तर आता कामाला लागूया. आज सगळा कंपाऊंडमधला पालापोचोळा साफ करायचा आहे, झावळ्या एकत्र करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि माझं आवडतं काम म्हणजे आज आम्हाला आंबे काढायचे आहेत. तुझं काय इकडे दोन हाताने क्रिकेट करू ना बाटी. आता आम्ही पोचतोय आमच्या मामाच्या घरी. हे या गावातलं सगळ्यात शेवटचं घर आहे आणि इथून पुढे सगळे डोंगरच डोंगर आहेत आणि आतमध्ये फुल जंगल आहे. त्याच्या पुढे घरच नाही आहे आणि हे एकच घर आहे इकडे. म्हणजे हे शेती करतात, त्यांचं शेतघर आहे. मित्रांनो, तर अशी होती आमची उन्हाळी सुट्टीची धमाल. आम्ही तर खूप धमाल केली. म्हणजे अगदी लहानपणी जसे गरे काढून खायचो, कैऱ्या पाडायचो झाडावरच्या, ती सगळी गंमत आम्ही केली आणि वनभोजन केलं. खूप खूप धमाल मजा केली. मला तर फार मजा आली. तुम्हाला आली की नाही मजा?
हो धमाल आली. धमाल आली. मग पुढच्या वर्षीपासून तुम्ही पण अशाच प्रकारे उन्हाळी सुट्टी साजरी करणार ना? हा. नक्की. नक्की. तुम्हाला जर आमच्या उन्हाळी सुट्टीची धमाल आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि स्पेशली तुमच्या भावंडांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही तुमची उन्हाळी सुट्टी कशी साजरी करता आणि अशीच धमाल मस्ती करता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंती करताना मजा आहे. बाय.